म्हणजे नमस्कार. खिलार शेतकरी परिवारामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आणि करसुंडी 2026 चैत्री यात्रेमध्ये सुद्धा आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. खिलार शेतकरी परिवार प्रत्येक वर्षी यात्रेत आल्यानंतर कोणत्याही यात्रेत असू द्या तिथे गेल्यानंतर बारकाईनं अभ्यास करण्यासाठी ज्या प्रमाणात हजर असतो त्या प्रमाणात तुम्ही सुद्धा आज मोबाईलवरून प्रत्येक गोष्टीची शहानिशा करण्यापेक्षा यात्रेत गर्दीत समोर जाऊन शहानिशा करायला विसरू नका. यात्रेत आल्यानंतर एक गोष्ट बघायला अनुभवायला विसरायची नाही, व्यक्तिमत्व आणि खिलारचा बारकावा. गेल्या वर्षी यात्रेत खिलार कसा दिसत होता एखादा आणि आता या यात्रेत मोठा झाल्यानंतर खिलार कसा दिसतो या गोष्टीचा बारकाईनं अभ्यास करायला विसरायचा नाही. आणि जर स्वतःला अभ्यास जमत नसेल तर गुरुसोबत अभ्यास किंवा ज्या माणसावर आपल्याला श्रद्धा आहे किंवा एकनिष्ठपणा आहे तर त्या व्यक्तीसोबत तुम्ही या यात्रेतून किंवा खिलारचा अभ्यास करू शकता. आणि तो अभ्यास हा जगापुढे व्यक्त होण्यासाठी, कारण का व्यक्त व्हायचा आहे, व्यक्त झाल्यानंतर जी जागृती तयार होते किंवा जी माहिती होते सर्वांना तर ती खूप महत्त्वाची आहे. आणि त्यानंतर अनेकांची प्रश्नाचे उत्तर ही घर बसले मिळू शकणार आहे. मात्र यात्रेचं ठिकाण, गर्दीचं ठिकाण म्हणजे सरळ पद्धतीने समोरासमोर जे अभ्यास करायचं ठिकाण आहे ते कधीच विसरायचं नाही आणि मिस करायचं नाही. धन्यवाद.